जय श्रीकृष्ण सगळ्यांना. कुणाला प्रार्थना घ्यायची आहे? हो, घ्या ताई. आज श्लोक कोणी घेऊ शकेल का? हा. 66. हो, 67 पासून सुरू. आता 66 मध्ये आपण 66व्या श्लोकात पाहिलं की जो इंद्रियाला जिंकत नाही तर त्याची बुद्धी निश्चयात्मक राहू शकत नाही. कारण मन, बुद्धी हे जे आहे ते इंद्रियांच्या एकदा अधीन झालं का ते स्थिर राहू शकत नाही. त्यामुळे ते आत्मस्वरूपाच्या अनुभवापासून ते ढळतं. आणि ते कसं त्याच्यासाठी आता 67व्या मध्ये भगवान एक उदाहरण देतात की ज्याप्रमाणे अ, एखादी नाव जेव्हा वारा सुटतो तेव्हा ती नाव अ, जशी म्हणजे तो वारा जसा नावेला वाहून नेतो तसं इंद्रियांच्या किंवा विषयांच्या पासून अ, जो अ, अ, विषयांच्या बद्दलची जो काम आहे, ज्या भावना आहेत त्याच्यामुळे ही आपली मनरूपी नाव इथून तिथे वाहिली जाते. अ, आता इथे या श्लोकात म्हटले की तदस्य हरती प्रज्ञाम. आता बऱ्याच ठिकाणी आपण पाहिलं तर या प्रज्ञांचा अर्थ बुद्धी असा केलेला असतो. आता प्रज्ञा, प्र म्हणजे विशेष आणि ज्ञा म्हणजे अ, ज्ञान. आता अ, अ, हे म्हणजे आपल्या आत साक्षी स्वरूपाने अ, आत्मतत्व असतं. आता ते साक्षी स्वरूपाने जे आत्मतत्व असतं, वास्तविक बघितलं तर ते आहे तिथेच आहे. पण जसं आपण समजा ट्रेननी कुठे चाललेलो असू, तर आपल्याला वाटतं की आजूबाजूची झाडं मागे पडतायत. तसं इथे काय वाटतं, जरी ते आत्मतत्व कायम एका ठिकाणी सच्चिदानंद रूप आहे, ते साक्षीत्व जो प्रमाता आहे किंवा प्रत्यक ब्रह्म त्याला म्हणतात. प्रत्यक ब्रह्म म्हणजे जे पूर्ण ब्रह्म सर्वत्र सर्वव्यापी आहे ते अ, अ, मन, बुद्धी, अहंकार, चित्त हे अंतःकरण तत्व आणि सगळी इंद्रिय यांच्यामुळे ते अ, छोट्याशा भागात सीमित झालेलं जे भासतं, तर तेवढ्या भागाला आपण सोयीसाठी प्रत्येक ब्रह्म असा वेगळा अ, अ, हे देतो. आता त्याच्या दृष्टीने म्हणजे समजा खिडकीतनं आपण पाहतोय आणि अ, आपल्याला आकाशाचा थोडासा भाग दिसतोय. त्यांनी आकाश खरं तर सीमित झालेलं नाहीये, पण आपण त्याला खिडकीतनं दिसणारं आकाश तेवढ्याच ह्याला जर नाव दिलं, तर त्याला प्रत्येक ब्रह्म म्हणतात. आणि ते साक्षीरूप आहेच, प्रत्येकाच्या आत ते आहे. तर आता ते खरं तर कुठे जात नाही, पण मन आणि म्हणजे अ, इंद्रियाच्या वेगात जर मन अडकलं, अ, त्याच्याशी म्हणजे त्या त्याच्या अधीन झालं, तर मन आपलं त्या आत्म्याच्या त्या ज्ञानी स्वभावापासून वेगळं वाहून गेल्यासारखं वाटतं. तर आता अर्जुन त्या लेव्हलला आहे, त्यामुळे त्याला कळण्यासाठी भगवान म्हणतायत, की ती प्रज्ञा हरून दुसरीकडे नेली जाते. ॲक्चुअली मन, बुद्धी हे इंद्रियानी तो जीवात्मा इथून तिथे त्याचं लक्ष हे जातंय असा त्याचा अर्थ आहे.
आणि म्हणून काय सांगतात आता भगवान, की अ, हां, पुढचा श्लोक ताई 68. बरोबर. म्हणून ते सांगतायत, की म्हणूनच हे महाबाहो आता एकीकडे ते आता इंद्रियांबद्दल बोलताना पुन्हा अर्जुनाला महाबाहो म्हणतायत. तर महाबाहो म्हणण्यात 2 गोष्टी आहेत. एक तर महाबाहो हे कोणाला म्हणतात, की ज्याच्या म्हणजे आपण म्हणतो ना, माझ्या हातात ताकद आहे. तसं तुझ्यात ती शक्ती आहे हे जाणीव करून देण्यासाठी, की इंद्रियांच्या अधीन न होता तू म्हणजे इंद्रियांना आवरून विषयापासून बाजूला नेण्याची शक्ती तुझ्यात आहे, हे जाणवून देण्यासाठी त्याला महाबाहो म्हटलेलं आहे. आणि म्हणून त्यांनी सांगितलेलं, की ते असं आवरून घेतलं तर त्याची बुद्धी स्थिर राहते. बुद्धी म्हणजे इथे पण आता बुद्धी अर्थ केलाय, पण ती प्रज्ञा स्थिर राहते. आता पुन्हा प्रज्ञा तर स्थिर आहे. आता आपण दुसरं एक जर उदाहरण घेतलं, तर आपण आरशात किंवा पाण्यात प्रतिबिंब पाहतोय. ते पाणी हललं, की आपल्याला वाटतं प्रतिबिंब हललं किंवा आणि ते पाणी स्थिर झालं, तर प्रतिबिंब स्थिर आहे. आता ते खरं तर प्रतिबिंब जे आत्मस्वरूपाचं आहे, ते आहे तसंच आहे. हलणारं पाणी ही मनबुद्धी आहे. पण आत्ता अर्जुन त्या अवस्थेत असल्यामुळे भगवान त्याला समजेल अशा पद्धतीने ते हे सांगतायत. आणि ते स्थिर होतं म्हणजे प्रज्ञा स्थिर होते म्हणजे हलणारी बुद्धी खरी स्थिर होते. प्रज्ञा जी आहे, ज्ञ अवस्था आहे ती तिथेच आहे. तर त्याला बुद्धी अलाईन होते. म्हणून अर्थ जो बुद्धी स्थिर होते केलेला आहे, तोही योग्यच अर्थ आहे. त्यातला सूक्ष्म भाग फक्त आपण आता बघितला. आता पुढचा श्लोक. आता हे तिन्ही श्लोक खूप महत्वाचे आहेत. म्हणजे हे आपण अ, अ, मगाशी 67व्या मध्ये बघितल्यासारखं, की अ, जसं आकाश सगळीकडे आहे आणि हे घटाकाश, मठाकाश हे अशा उपमा वेदांताचा अभ्यास करताना ह्या काय म्हणतात त्याला एक टिपिकल उपमा सगळीकडे ह्या येतात. म्हणजे घटाच्या आत म्हणजे एखाद्या भांड्याच्या आतलं आकाश आपल्याला सीमित वाटतंय. पण तो त्या आकाशाचाच भाग आहे आणि त्या आकाशापेक्षा कमी जास्त असं काही नाही. कारण आकाशाचा भाग झालेलाच नाहीये. तो घट फक्त भासमान आहे त्यामुळे ते आकाश छोटंसं वाटतंय. तसं हे प्रज्ञा जी आहे आणि तो जीवात्मा जो आहे त्यातलं जो आत्मस्वरूप हे ते लिमिटेड ज्याला वाटतंय त्याचं कारण काय आहे, की मनबुद्धी जी आहे बुद्धीला इतकं महत्व का दिलेलं आहे? भगवान पुढे पण म्हणतात, "ददामि बुद्धी योगम तम." कारण बुद्धी ही अशा लेव्हलला आहे, की ती अ, जे काही माईक आहे, त्याच्यात त्यातल्या त्यात अ, शुद्ध बुद्धी जी आहे, त्या परमात्म्य स्वरूपाच्या जवळ आहे. म्हणजे अ, परमात्म्यापर्यंत किंवा आपल्या आत्मस्वरूपापर्यंत पोहोचायच्या मार्गातलं शेवटची स्टेप किंवा ते एक दार आहे, की ते ओलांडलं की आत्मस्वरूप. तर ते दार जे आहे ती शुद्ध बुद्धीची आहे. आणि ती बुद्धी शुद्ध व्हायला आपण आपली बुद्धी कुठे लावतो हे इम्पॉर्टंट आहे. तर इकडे या निशा सर्व भूतानां म्हणजे जिकडे सगळ्या जीवांची किंवा जे जन्मलेत त्यांची निशा आहे. निशा म्हणजे रात्र म्हणजे ती जिकडे तो माणूस झोपतो म्हणजे तिकडे त्याचं लक्ष नाहीये. तर तिकडेच फक्त जो संयमी आहे तो जागा आहे. म्हणजे आपल्यासारख्या सामान्यांची जरी अधनं-मधनं आपल्याला परमेश्वराची आठवण होत असली, ते जसं काही झोपेतनं मध्येच थोडा वेळ जाग येते तसं आहे. पण जो संयमी आहे, ज्यानी सगळी इंद्रिय ज्याची ताब्यात आहेत, तो कायम जागृत आहे. म्हणजे
त्याची जागृती कधीतरी झोपेत जाण्याचा पण संबंध नाहीये. तो कायमच जागृत आहे. पण तो जागृत कुठे आहे? तर आत्मस्वरूपाच्या ठिकाणी जागृत आहे. आणि जिथे सगळेजण जागे आहेत, तिथे तो झोपलेला आहे. सगळेजण कुठे जागे आहेत? तर सगळेजण या मायेच्या पसाऱ्यात जागे आहेत. त्या मायेतल्या सगळ्या गोष्टी त्यांना चांगल्या प्रकारे दिसतायत. याचा अर्थ ज्ञानी माणसाला दिसत नाहीत असा अर्थ नाही. तो तर ज्ञानी आहे. त्याला अ, जग दिसायचं बंद झालेलं नाहीये. पण त्याच्यात काही इंटरेस्ट राहिलेला नाहीये. त्यामुळे त्याचं कायम लक्ष त्या आत्मस्वरूपाकडे आहे आणि अ, त्यामुळे आपल्याला ज्या सगळ्या गोष्टीत व्यवहारात आपण जे फसतो, त्या ठिकाणी तो झोपलेला आहे. आणि हा पण श्लोक हा खूप म्हणजे फेमस श्लोक आहे. "या निशाम सर्वभूतानां तस्या जागर्ति संयमी." तर म्हणून इथे अजून एक म्हटलेलं आहे, की "पश्यतो मुनीः." मुनी याचा अर्थ एक आपण बरेच ऋषी म्हणतो, मुनी म्हणतो, तपस्वी म्हणतो किंवा विभूती योगात आपण बघितलं, की मुनींमध्ये मी अमुक आहे, ऋषींमध्ये अमुक आहे. म्हणजे ह्या शब्दांच्या अर्थात काही फरक आहे. तर जो मनन करतो तो मुनी असा तो अर्थ आहे. म्हणजे मननात पूर्ण पोहोचलेला जो आहे, तो मुनी आहे. म्हणजे त्या परमात्म तत्त्वाचंच चिंतन त्याचं चालू चालू आहे. आणि त्याचं तिकडे चिंतन चालू असल्यामुळे त्याचं बाकीकडे लक्ष नाहीये. आपण एखादा तंद्रीत असलेला माणूस आता माझं पण बऱ्याच वेळा होतं. तंद्रीत समोर काय चाललंय आणि मध्येच माझे काहीतरी विचार चालू आहेत. तर तेव्हा समोरचा म्हणतो, "अरे काय झोपलास काय?" तर ही झोप तशी आहे, की आज तो त्याच्याच आत्मचिंतनात इतका मग्न आहे, की त्या ह्याच्यात त्याला बाहेरच्या ठिकाणी लक्ष नाहीये. 70वा ताई. आता इथे एक सूक्ष्म अर्थ आहे. तो म्हणजे बिटवीन द लाईन आपण विचार करतो ना, त्या पद्धतीचा एक अर्थ इकडे आलेला आहे, की आता काय म्हणतायत भगवान, की ज्याप्रमाणे अ, अनेक नद्या आता आपण पाहिलं, की गंगा यमुनेचा संगम कोणी पाहिलाय का आपल्यापैकी किंवा टीव्हीवर तरी किंवा कुठेही? हां. तर त्यात पाहिलं तर गंगा नदीचं पाणी हिरवं दिसतं आणि यमुनेचं डार्क निळं दिसतं आणि असा वेणीचा आकार पण दिसतो तिथे. तर असं प्रत्येक नदी वेगवेगळ्या प्रकारचे रंगाचं पाणी घेऊन काही नाले असतील, सांडपाणी घेतलेलं असेल. अ, असे सगळ्या प्रकारचं पाणी समुद्रात येतंय सारखं. तरी समुद्राच्या जो समुद्रपणा आहे किंवा त्या पाण्याचा एक जे काही त्याची एक प्रॉपर्टी आहे, ती काही बदलत नाही. नद्या पावसाळ्यात आल्या, तरी समुद्र काही वाढत नाही किंवा उन्हाळ्यात नाही आला म्हणून कमी होत नाही. म्हणून भगवान दत्तात्रयांनी पण समुद्राला गुरु मानलेला आहे, की समुद्र असा गंभीर आहे, की की त्यात जे आलं तरी फरक नाही, गेलं तरी फरक नाही. म्हणजे ते स्थितप्रज्ञासारखं. त्याच्या वरवरच्या लाटा आपल्याला भयंकर वाटतात, पण त्याची खोली आणि पसारा बघता त्या लाटा स्वतः त्याच्यासाठी काही नाहीयेत. तर हे जसं आहे तसं आणि म्हणूनच म्हणजे स्थितप्रज्ञ किंवा अशा ह्यांना उपमा देताना आकाश, समुद्र जे विशाल आहे त्याची उपमा दिली जाते. तर तसा तो समुद्र नद्या आल्या म्हणून काही त्याच्यात फरक पडत नाही. उन्हाळ्यात नाही काही पाणी आलं तरी फरक पडत नाही. तसं हा जो ज्ञानी स्थितप्रज्ञ जो आहे, त्याच्याकडे विषयाचे भोग येत नाहीत किंवा तो घेत नाही असं काही नाही. पण ते भोग आले, गेले तरी त्याचे ते भोग पर्यंतच असतात.
किंवा मनापर्यंत असतात. आता एक विशेष उदाहरण असं आहे, दत्त महात्म्यात आलेलं आहे ते, की अ, सहस्रार्जुन जो आहे, आता आपण बऱ्याच वेळा सहस्रार्जुनाची जी कथा आहे, ते परशुरामांनी त्यांचा वध केला त्यामुळे तो एक असा काय म्हणतात त्याला, रावणासारखा अजून एक विलन आहे अशा पद्धतीने रंगवलं जातं. पण तसं नाहीये ते. सहस्रार्जुन हा दत्तात्रयांच्या मुख्य भक्तांपैकी एक भक्त आहे. आणि तो जे त्याला दत्तात्रयांची कृपा प्राप्त झाली, सिद्धी प्राप्त झाल्या आणि मग नंतर एकेका म्हणजे कोणाच्या मनात जरी विचार आला काही चोरी करण्याचा, तर तिथे तो प्रकट होऊन त्यांना मारून टाकायचा किंवा शिक्षा करायचा. इतक्या सिद्धी मिळाल्यानंतर शेवटी त्याला तो लक्षात येतं, की कितीही सिद्धी मिळाल्या, कितीही रूपं घेऊन आपण लोकांना हे केलं, तरी वरून आपण काही कार्य किंवा एखादी ॲक्शन आपण थांबवू शकतो, पण मनाची शुद्धी काही करू शकत नाही. त्यामुळे शेवटी लक्षात येऊन त्याला हे येतं, की राजाचं हे कर्तव्य खरं नाहीये, हे परमेश्वराचंच आहे, की लोकांच्या बुद्धीला हे करायचं आणि हा पसारा बास झाला. म्हणून तो दत्तात्रयांकडे घेतो आणि मग नंतर तो वर्षभर म्हणजे दत्तात्रयांची कृपा होते. आधी ते त्याला लांब ठेवतात, मग शेवटी कृपा होते. वर्षभर समाधी अवस्थेत राहतो. अशा लेव्हलचा तो सहस्रार्जुन आहे. मग त्याच्याबद्दल पुढे सांगितलंय, नर्मदेत अशीच चेष्टा म्हणजे त्यांच्या स्त्रियांबरोबर चेष्टा पण करतोय, हे पण करतोय, तो आनंद घेतोय. म्हणजे शरीराने आणि मनाने पण भोग चाललेला आहे, पण त्यावेळीही मनापेक्षाही मी वेगळा आत्मस्वरूप आहे हे तो पाहतोय, इतकी त्याची ती अवस्था आहे. आणि पुढे म्हणजे दत्तात्रयांकडे त्यांनी जो वर मागितलेला असतो, की आपल्या सारख्या कोणीतरी जो असेल त्याच्याकडनं आपला नाश यावा म्हणून अ, भगवान दत्तात्रय भगवान विष्णूच आहेत. तर म्हणून विष्णूंना स्वतः यायला लागतं. आणि ते परशुरामांशी युद्ध करतानाही मनात म्हणतायत, की अ, अ, आता म्हणजे हे स्वतः भगवान आहेत. आता आपण यांना जर पाया पडायला गेलो, तर हे आपल्याला मारणार नाहीत. आणि असा मनातनं विचार करून ते मनातनं शरणागती ठेवून तोंडानी त्यांच्या विरुद्ध बोलतायत, की "काय तुझा पराक्रम? तू ऋषीचा मुलगा आहे, मी तुला मारीन किंवा असं हे करेन." आणि आत पूर्ण ती श्रद्धा आहे, की माझे भगवान मला माझ्या वराचं हे द्यायला म्हणून आलेले आहेत. तर सांगायची गोष्ट अशी, की ती जी ज्ञानाची अवस्था आहे, तर त्यात फक्त शरीरापासून मी वेगळा आहे, एवढंच नाही, तर मन आणि बुद्धीपासून वेगळा आहे, ही पण जाणीव कायम आहे. अशी ती जीवनमुक्त महात्म्याची अवस्था असते. तर तसा हा महात्मा जो आहे, तर त्यामुळे अ, अ, कोणतेही भोग आले गेले, तरी ते त्याच्या आत्मस्वरूपात किंवा ह्याच्यात कुठेही काही फरक होत नाही. त्यातनं तो खाली उतरत नाही. एक 71. हां. आता पुन्हा अ, अ, तेच एका वेगळ्या पद्धतीने सांगितलंय, की विहाय कामान्य सर्वान् पुमांश्चरती निःस्पृहा. म्हणजे सगळ्या ज्या कामना आहेत, म्हणजे भोग आले हरकत नाही, गेले हरकत नाही. तो त्याच्यातनं बाहेर पडलेला आहे. त्यांचा त्याग केलेला आहे म्हणजे त्याग करण्यासाठी पण मनात भावना त्या आल्यावर त्याग झाला असा नाही. त्यांनी त्याग आधीच इतका त्याग तो केलेला आहे पूर्ण, की त्या परत येतच नाही. बऱ्याच वेळा आपल्याला काय होतं एखाद्या गोष्टीची इच्छा आहे आणि ते योग्य नाहीये किंवा अ, हे म्हटल्यावर आपण त्या इच्छा सोडून देतो. पण हे नुसतं आपण म्हणतो, त्या इच्छा कुठेतरी मनात राहतात. आपल्या आयुष्यात वेगवेगळ्या वेळी, वेगवेगळ्या स्टेजला जसे आपण मोठे होत जातो, तसं आपल्या वेगवेगळ्या गोष्टींची जी स्वप्न असतात, तर ती आपण बघितल्याप्रमाणेच संपन्न होतात असं नाही. आपल्या स्वतःची स्वप्न, मोठं झाल्यावर असं होऊ, तसं होऊ, आपली मुलं असं होतील, तसं होतील, जे काय आहे.
ते जसं-जसं पुढे जाऊ तर तशी-तशी ती होतात किंवा नाही होतात आणि आपण त्या म्हणतो की ठीक आहे आता ते हे झालं ना ठीक आहे चालेल. ही ईश्वराची इच्छा म्हणून पुढे जातो. पण कुठेतरी ती इच्छा आतच राहते. ह्याच्या बाबतीत काय आहे ती वृत्तीच निघून गेलेली आहेत. कामनांचा त्याग म्हणजे नुसती ती विचार आलेला आहे आणि त्याचा त्याग नाहीये. ज्या वृत्तीतून कामनेचे एक विचार येतात, ती वृत्तीचाच त्यांचा त्याग झालेला आहे आणि त्यामुळे जिथे तो त्याग झालेला आहे, त्यामुळे अहमताही नाही आणि ममताही नाही. म्हणजे पुन्हा आपण तो ज्ञानेश्वर माऊलींनी म्हटलंय, ज्ञानोबा माऊलींनी म्हटल्याप्रमाणे, की कर्तृत्वाचा मदही नाही आणि कर्मफलाचा आस्वादही नाही. या मायेच्या ह्याच्यात अडकवणाऱ्या 2च गोष्टी आहेत, अहं आणि मम. अहं गेला, तर मम राहण्याचा प्रश्नच नाहीये. आणि मम गेला तर आत्मा इतका शुद्ध झाला, की तो अहं राहण्याचाही प्रश्न येत नाही. त्यामुळे थोर संत महात्मे सांगतात, एक तर तुमची ममता जी आहे, ती गेली पाहिजे. जो निवृत्ती मार्ग आहे, की मी सगळा संसार सोडला, हे सोडला, सगळा सोडला आणि एकीकडे जाऊन तपश्चर्येला बसलो. आणि जे भगवान म्हणजे म्हणतायत तो कठीण मार्ग आहे. म्हणजे त्याच्यात सगळी माया आहे म्हणून सगळं सोडून दिलं जातंय. अ, आणि दुसरा जो प्रवृत्ती मार्ग भक्तीचा आहे, त्याच्यात कसं आहे सगळी लीलाच आहे भगवंताची. त्यामुळे काही सोडावं लागत नाहीये. पण तिथे कसं आहे, की तिथे सर्वभूत हिते रतः सांगितलंय किंवा जे ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, की हे विश्वचीच माझे घर, ऐशी जयाची मती स्थिर, किंबहुना चराचर आपणीचे झाला. म्हणजे काय? तर एकतर ममता नसावी म्हणजे निवृत्ती मार्ग आहे आणि व्यापक ममता असावी. हे सगळं हे मीच आहे. तिकडे दुसरं काही नाही. त्यामुळे सगळीकडे महात्म्यांची जी दया आहे, ती त्यांचा स्थायी भाव आहे. आपली जी दया आहे, ती नुसतं "अरे रे! हे वाईट झालं" म्हणण्यापुरती आहे. आपण सगळीकडे सगळ्याच आपल्या या विचाराला पुढे नेऊन मदत करू शकत नाही. कारण आपली ही अवस्था कुठेतरी दयनीय अवस्थाच आहे अजूनही. पण जे हे सत्पुरुष आहेत, त्यांचा तो अहंकार गेल्यामुळे अहंकाराने लिमिटेशन येतं. हा मी आणि हे माझे म्हणजे ते लिमिटेशन झालं. त्यामुळे हे सगळंच माझं आणि हा सगळाच मी म्हटल्यावर ते लिमिटेशन गेलं आणि त्यामुळे त्यांची दया ही कार्यरत होत असते. तर तसा हा महात्मा पूर्ण सगळं सोडून अहंता आणि ममता हे सगळं निर्ममो आणि निरहंकार तर म्हणजे हे हे सगळे श्लोक हे असे आहेत ना, यातला एक एक जरी श्लोक घेतला आणि कधीही आपल्या मनाला उद्विग्नता आली किंवा कोणत्याही गोष्टीचा त्रास आला, त्यातला कोणताही श्लोक जर मोठ्याने 10 वेळा म्हटला, तर आपल्याला कुठेतरी आपल्याला अ, काहीतरी याच्यापेक्षा आपल्या मनात वेगळं चाललंय ह्यानी सुद्धा थोडीशी शांती आणि थोडंसं समाधान मिळू शकतं. असे हे सगळे श्लोक आहेत. आणि मग शेवटी सांगतायत, "एषा ब्राह्मी" सॉरी ताई घेता? वाह! आता याला त्यांनी म्हटलंय, की ही ब्राह्मी स्थिती आहे. आता अ, ज्ञानाच्या वेगवेगळ्या भूमिका आहेत. म्हणजे तर त्या भूमिकेत ज्ञानाची जी 5वी भूमिका आहे, त्याच्यात समाधीचा लाभ झालेला आहे. म्हणजे आज्ञाचक्राचा भेद झालेला आहे. तरीही त्यात कसं आहे, की जोपर्यंत समाधीत आहे, तोपर्यंत तो आनंदाचा अनुभव आहे. समाधीतनं व्युत्थान झालं, तर उरलेलं जे प्रारब्ध आहे, त्याचं सुख-दुःख त्या ज्ञानी माणसाला होऊ शकतं. त्याच्याही पुढची अवस्था आहे, की अ, अ, जी अ, म्हणजे भगवान दत्तात्रयांचे वडील अत्री महर्षींबाबत सांगतात, की म्हणजे 5व्या अवस्थेत स्वतः उत्थान आहे. म्हणजे समाधी अ, लावून बसतात आणि स्वतःच्याच याने ते खाली पण येऊ येऊ शकतात. कारण ती सविकल्प समाधी आहे. आणि निर्विकल्प समाधी जी आहे त्याला म्हणतात परतो उत्थान. म्हणजे निर्विकल्प समाधी एखाद्याला लागली, तर ती दुसऱ्यांनी जर त्यांना उठवलं
तरच ते जागृत होऊ शकतात. नाहीतर त्या समाधी अवस्थेत पुढे शरीर पडून जातं, ते मुक्त होतात. आणि जे अवतारी महात्मे आहेत किंवा जे सत्पुरुष आपण म्हणतोय ते ईश्वर स्वरूपच आहेत. त्यांचे डोळे मिटले काय, नाही मिटले काय, त्यांची समाधी अवस्था कायम आहे. त्याला ब्राह्मी स्थिती म्हणतात. म्हणजे शरीर असून मन वरकणी दिसताना दिसून, बुद्धी दिसताना दिसून त्यांची जे आत्मतत्वाचा अनुभव आहे, तो सर्व काळी कायम आहे. आणि म्हणून त्याला ब्राह्मी स्थिती असं म्हटलेलं आहे. हे नुसतं ज्ञान नाहीये. हे ज्ञान असं आहे कारण असं सांगतात की जेव्हा एखाद्याला ज्ञान होतं, 5व्या भूमिकेपर्यंत गेलेला आहे किंवा ज्ञानमार्गाने जो जातो, त्याच्यापेक्षा भक्तिमार्ग का मोठा आहे, हे सांगताना सांगतात महात्मे, की ज्ञानमार्गात अहम ब्रह्मास्मी याचा अनुभव आला, की झालं. मग तो देह पडल्यावर त्यांना मुक्ती आहे. पण जोपर्यंत मी अहम म्हणतोय आणि ब्रह्मास्मी म्हणतोय, म्हणजे तिथे कुठेतरी अजून अहम राहिला. हेच पराभक्तीत काय होतं, म्हणजे ज्ञानाच्या किंवा आध्यात्मिक उन्नतीच्या काही स्टेजेस सांगितलेल्या आहेत. ज्ञानेश्वर माऊलींनी सांगितलेल्या आहेत आणि वेदातही आलेल्या आहेत. आपण पसायदान म्हणतो, त्याच्यात माऊलींनी काय सांगितलंय? अ, अ, भूता परस्परे पडो मैत्र जीवाचे. म्हणजे सुरुवात कशी आहे, की एकमेकांबद्दल मैत्र वाटलं पाहिजे. आता ते मैत्र कधी वाटेल? हाही आपला आहे म्हटल्यावर वाटेल. आता हाही आपला, तोही आपला हे वाटण्यासाठी कुठेतरी आपल्या आतला जो परमात्मा आहे, तो समोर आहे, हे वाटायला पाहिजे. म्हणून ज्ञानेश्वर माऊलींनी दुसरीकडे सांगितलेलं आहे, की "जे जे भेटीजे भूत, ते ते मानिजे भगवंत." म्हणजे भूता परस्परे पडोच्या पेक्षा एक स्टेप पुढे आलेली आहे, की जे जे तुम्हाला भेटीचे भूत, आता भेटीचे भूत म्हणजे फक्त मनुष्य किंवा प्राणी असं नाही. जे भूत म्हणजे जे झालेलं आहे, म्हणजे ज्याचा जे तयार झालेलं आहे, ज्याचा जन्म आहे, मग ते दगड असो, पृथ्वी, जे काय दिसतंय, सगळी पंचमहाभूत म्हणतोय. म्हणजे पंचमहाभूतांनी जे बनलेलं आहे, ते सगळं भूतात आलं. ते ते मानिजे भगवंत. म्हणजे आता तुम्हाला जाणीव नाहीये, तर निदान माना तरी, की त्याला भगवंत माना. असं करता करता पुढे जाऊन अनुभव येतो, की अ, अहम ब्रह्मास्मी किंवा तत्वमसी ही जी वाक्य आहेत त्यांनी. अहम ब्रह्मास्मी म्हणजे मी तोच आहे हा अनुभव आला. मी राहिला तिथे. मग पुढे एक लेव्हल येते. मी आणि परमात्मा सोडून बाकी जगाचा विचार नाहीये. तर पुढे असं येतंय, सकलमिदं अहंच वासुदेव. म्हणजे हे सगळं मी, हे सगळं हे वासुदेवच आहे. आणि त्याच्या पुढे ही ब्राह्मी स्थिती आहे. ही ब्राह्मी स्थिती म्हणजे काय? वासुदेव सर्वम, म्हणजे सगळं वासुदेवच आहे. म्हणजे तिथे मीही वासुदेव म्हणण्या इतकाही म्हणजे वासुदेवापेक्षा वेगळं एक्झिस्टन्स नाहीये. म्हणजे अरे आरशात दिसतोय तो पण मी आहे म्हणायला आरसा असावा लागतो ना, म्हणजे काहीतरी वेगळं एक आयडेंटिटी. तर वासुदेवाची ही वेगळी आयडेंटिटी नाही. आणि वासुदेवच सर्वम हे पण कशाला, की आपल्यासारख्यांना कळायला म्हणून ते शब्दात आहेत. त्यांच्या दृष्टीने तो फक्त एक कन्सिस्टंट अनुभव आहे, की सगळं भासमान जे चालू आहे, तेही चालू आहे आणि ते सगळं हे तो सच्चिदानंद हा मी आहे, तो आहे, अमुक आहे, तमुक आहे, काही नाही. त्याचा पूर्णपणाने तो अनुभव घेतात, अशी ती ब्राह्मी स्थिती आहे. आता हे येषां ब्राह्मी स्थिती पार्थ नैनां प्राप्य विमुह्यति. आता अ, अशी ज्याला स्थिती प्राप्त आहे त्याला मोह होणारच नाही. कारण त्याच्याकडे म्हणजे आता एक उदाहरण द्यायचं झालं तर आपण अ, अ, पूर्वी लहानपणी कधी पाहिलं असेल, की असे गल्लीत वगैरे पिक्चर यायचे. मग ते एक पडदा लावायचे आणि प्रोजेक्टरनी पिक्चर करायचे किंवा थिएटर्समध्ये पण तसंच होतं, की प्रोजेक्टरनी अजूनही आहे म्हणजे थिएटर्समध्ये प्रोजेक्टरनी स्क्रीनवर पिक्चर करतात. आता अ, जो माणूस समोर बसलेला आहे, जो पिक्चर पाहतायत त्या थिएटरमध्ये बसून, त्यांच्यासाठी हे सगळं झालेलं आहे, अमुक झालेलं आहे. आता आपण असा विचार केला, तर जो प्रोजेक्टर रन करणारा आहे
तोही पिक्चर पहिल्यांदाच पाहतोय आणि तोही त्या पिक्चरचा कदाचित आनंदही घेत असेल. पण त्याचबरोबर त्याला हे दिसतंय, की मी हा जो प्रकाश टाकतोय, त्या प्रकाशात ते ह्या सगळ्या फिल्ममधले वेगवेगळ्या रंगाचे फिल्टर्स लागून ते फक्त दिसतंय. तर अशी त्या ज्ञानी माणसाला सगळ्या जगाची जाणीव असूनही, ती जाणीव त्याला सच्चिदानंदाच्या अनुभवाच्या रूपातनंच येत असते. किंवा त्याच्यापेक्षा जी वेगळी जाणीव जी येत असते, ती त्याच्याच संकल्पाने येत असते. त्याच्याच कारण तो परमात्मरूप झालेला आहे. तर त्यामुळे एकोहम बहुस्यामनी जी त्याला जाणीव येते, तर त्यामुळे तो त्या आनंदाचा तले जे हे वेगवेगळे लीलात्मक प्रकार आहे, त्याचाही तो आनंद तितक्याच ह्याने घेऊ शकतो. त्याच्या आनंद रूपाला कुठेही बाधा येत नाही. आणि म्हणून स्थित्वा स्यामंत कालोपी ब्रह्मनिर्वाण मृच्छते. आणि म्हणून अंतकाळीही तो त्या ब्राह्मी स्थितीत स्थिर राहून ब्रह्मानंद मिळवतो. अ, जसं भीष्माचार्यांचं हे सांगितलेलं आहे, की 18व्या दिवशी आधी तर म्हणजे सगळं युद्ध झाल्यावर जसं सुरुवातीला अ, आपलं अर्जुनाला मोह होतो, तसं युद्ध झाल्यावर धर्मराजाला दुःख होतं, की आपल्या ह्याच्यामुळे एवढ्या लोकांचा नाश झाला. आपल्या साइडचे पण गेले, तिथले पण हा महासंहार झाला. तर त्यामुळे उगाच आपण युद्ध केलं. धर्मराज आधीपासूनच ते युद्ध नकोच म्हणत होते. ते अगदी म्हणजे शेवटपर्यंत कसं टाळता येईल हेच पाहणारे ते होते. तर त्यांनाही तो मोह झाला. तर भगवान त्यांना स्वतः त्यांनी उपदेश दिलेला नाहीये. अ, आता हे पण पाहण्यासारखं आहे. दुसरा अध्याय याच्यात जो उपदेश झाला, आपण दुसऱ्या अध्यायाची समरी उद्या तिसरा अध्याय सुरू करायच्या आधी घेऊ. कारण अ, अ, आत्ता ह्याच्यात थोडंसं सांगण्यासारखं आहे. ते भगवंतानी अर्जुनाला उपदेश केलेला आहे. दुसऱ्या अध्यायाचं महत्व आहे, की अर्जुनासारखे झाल्यावर उपदेश होतो. आता धर्मराज एवढे धर्मवान असून सुद्धा त्यांना डायरेक्ट उपदेश केलेला नाही. कारण त्यांची धर्मात आसक्ती आहे. अर्जुनाची धर्म आणि अधर्म जे काही आहे, त्याच्यातली आसक्ती जाऊ शकते म्हणून हा उपदेश आहे आणि ती दुसऱ्या अध्यायात गेलेली आहे. म्हणजे या ठिकाणी याच्या आधी अर्जुन आपण म्हटलं तर त्याची स्थिती कदाचित धर्मराजांपेक्षा क्षणभर असं मानू आपण कमी आहे. अ, पण ते कमी आहे म्हणजे असं म्हणता येईल, की एकाकडे ₹1,00,00,000 हातात आहेत, दुसऱ्याकडे 75 लाख हातात आहेत. पण दुसरा जो आहे त्याच्या बँकेत अजून 1,00,00,000 पडलेले आहेत. तसा तो अर्जुन आहे. आणि ते असताना म्हणून धर्मराजांना उपदेश करायला त्यांनी भीष्माचार्यांकडे नेलंय. भीष्माचार्य सुरुवातीला म्हणाले, "एवढं माझं दुःख होतंय, मी उपदेश कसा करू?" भगवान त्यांच्याकडे पाहतात, दुःख जातं, ते उपदेश वगैरे करतात. आणि शेवटी भगवान अ, 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 त्यांच्यासमोर उभे असताना भीष्माचार्य त्यांना नमस्कार करतात आणि म्हणतात, की माझी अ, अतृष्णामती म्हणजे तृष्णा नसलेली असं जे माझं मन आहे, हे मी तुम्हाला अर्पण करतो. आणि तुम्हाला म्हणजे कोणाला? ते नुसतं भगवान म्हणजे समोर उभे राहिलेले त्या व्यक्तिरूपातच असं नाही. भीष्माचार्यांचं असं सांगतात, की ते असं करून जेव्हा अ, अ, भगवान श्रीकृष्णाला आपलं मन अर्पण करतात. मन म्हणजे थोडक्यात मन आणि इंद्रिय म्हणजेच जीवात्मा झाला. शरीर आणि म्हणजे स्थूल देह आणि सूक्ष्म देह हा सूक्ष्म देहाचा मूळ जे धारक आहे, ते मन आहे. तर असं तृष्णा नसलेलं मन मी तुम्हाला अर्पण करतोय आणि असं ते म्हणतात आणि तिथल्या तिथे त्यांचा प्राण अनंतात विलीन होतो. आपण सगळ्यांसाठी तर असं वापरतो. पण सगळ्यांचं होत नाहीये. म्हणजे अशी उदाहरणं भीष्माचार्य आहेत. तसंच टेंबेस्वामी महाराजांचं वासुदेवानंद सरस्वती टेंबेस्वामी महाराजांचंही हेच सांगतात, की इथून कुठे प्राण
स्वर्गमार्गाने आणि असे मुक्त झालेले नाहीत. तिथल्या तिथे अनंत रूपात विलीन झालेले. तर असे जे भीष्माचार्यासारखे महात्मे आहेत, ते कसे आहेत हे या अध्यायात सांगितलेलं आहे आणि अर्जुनही त्या लेव्हलचा आहे आणि अर्जुनाला गीता सांगितली किंवा हा उपदेश अर्जुनाला केला, कारण अर्जुन हा एक श्रेष्ठ व्यक्ती आहे. त्याला पाहून बाकी सगळे त्याला फॉलो करणारे आहेत. आता भीष्माचार्यांना पाहून एखादा फॉलो काय करेल, तर त्यांची वितुष्णामती हे करेल किंवा त्यांचं हे करेल. पण पूर्ण धर्माचं पालन भीष्माचार्यांना करता आलं नाही, कारण त्यांच्या प्रतिज्ञेमुळे ते अडकले गेले. तसा अर्जुन कशात अडकलेला नाहीये. त्यामुळेही अर्जुनाला ही गीता सांगितलेली आहे, की त्याचं बघून लोकं पुढे म्हणजे त्याच्या वागण्यात आता कोणी भीष्माचार्यांना फॉलो केलं, तर दुर्योधनाला च्या बाजूनी लढणं योग्य होतं असं कोणी मानू शकेल. त्यामुळे अर्जुनाची निवड झालेली आहे. या दृष्टीने हा दुसरा अध्याय हा फार महत्वाचा आहे. दुसऱ्या अध्यायाचं एक आपण तिसरा सुरू करताना उद्या एक समरी घेऊ. त्याच्या आधी आता कोणाला काही आत्ता शेवटच्या काही श्लोकात काही विचारायचं असेल तर विचारू शकता. हो, बोला ते. हो, हो. हां, बोला ते. हो, हो. काही आवाज गेला तुमचा, कदाचित म्यूट झाला असेल. हो, आता येतंय. येतं. हां. सांख्य शब्द आपण संख्या म्हणतो ना, संख्या याचा अर्थ काय? तर आपण मराठीत म्हणतो नंबर. अ, ॲक्चुअली संख्या म्हणजे एक वर्गवारी करतो आपण. म्हणजे आता समजा आपण म्हटलं हे पहिलं, हे दुसरं. म्हणजे तो क्रम निश्चित करण्यासाठी आपण अ, त्या संख्यांचा वापर करतो. तसं सांख्य म्हणजे जे वर्गवारी करतात ते. म्हणजे जे रसायनशास्त्रात आहे ना पिरियॉडिक टेबल त्याच्यात वेगवेगळी जी मूलद्रव्य आहेत. हे सोनं वेगळं, कार्बन वेगळा म्हणजे ऑक्सिजन वेगळा, हायड्रोजन वेगळा. ती एक केमिकल प्रॉपर्टीजनी वर्गवारी आहे. तर सांख्यांचं मत हे असं आहे, की अ, जे काही झालेलं आहे म्हणजे ईश्वरापासून ते हा सगळा संसार याची ते वर्गवारी करतात. म्हणजे अ, जगाची उत्पत्तीपासून प्रत्येक तत्व कशी-कशी तयार झाली, त्रिगुण कसे तयार झाले, मग पंचमहाभूत म्हणजे हे सगळं कशासाठी, की ह्याचा वेगळा विचार केला म्हणजे जे पूर्ण दिसणारं जग आहे, ते कसं तयार झालं असा विरुद्ध बाजूने विचार करत वर गेलं, तर शेवटी त्या प्रमाणे पर्यंत आपण पोहोचू शकतो. आता सांख्यात पण कपिल महामुनी म्हणजे भगवानांचे जे अवतार होते त्यांनी हो, हो. देवहूतीला त्यांनी उपदेश दिला. तर ते ईश्वरवादी सांख्यांचं ते उदाहरण आहे आणि जेव्हा आपण षटशास्त्रात सांख्य म्हणतो ना, तर तिथे थोडासा ईश्वराचा जास्त विचार न करता या तत्वांचा विचार अ, अ, जास्त आहे. त्यांना निरीश्वरवादी सांख्य म्हणतात. तर इथे गीतेत जे सांख्य म्हणून आपण म्हणतो सांख्ययोग, तर तिथे योगाचा म्हणजे वर्गवारी पूर्ण करून या वर्गवारीचं मूळ जे आहे तो परमात्मा आहे, असं म्हणून तो ज्ञानयोग म्हणून खरा अर्थ आहे. म्हणजे जसं वेदात आपण अ, 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 सूर्य-नारायण असं किंवा इंद्राची पूजा सांगितली. ते इंद्र किंवा सूर्य हे किंवा सूर्य हे दिसणारं देवाचं स्वरूप आहे. त्या तिथपर्यंत गेलं तर आपण परमात्मा स्वरूपापर्यंत पोहोचायला सोपं जाईल. याच्यासाठी वेदांनी ते सांगितले. पण खरं त्याचं जे अ, वेदाचे जे हेतू आहे ते परमात्म्यापर्यंत पोहोचण्याचं आहे. तसं हा सांख्ययोग जो आहे तो ज्ञानापर्यंत पोहोचण्यासाठी